नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. रुमाल टोप्या खाली ठेवा. या ठिकाणी त्या जनजागृतीचा शुभारंभ आपण मान्यवरांच्या हस्ते झालेला आहे, असं मान्यवरांच्या परवानगीने मी इथे जाहीर करतो. आंदोलनात्मक नेहमी मार्गदर्शक असणारे, आमच्या खांद्याला खांदा लावून नेहमी आमच्या सोबत काम करत असणारे आदरणीय काबरा काका यांच्याकडून सूर्यनारायण नंदलाल काबरा परिवारातर्फे नारपार प्रकल्प जनजागृती संकल्प राशी सादर होत आहे. म्हणजे हे जे काही चालतं ते म्हणतात ना की सैन्य हे पोटावर चालतं, तसा प्रकार आहे. हे सर्व करत असताना खर्च येत असतो, तर त्यासाठी काकांनी 5100 म्हणजे 5100 रुपयाची राशी या ठिकाणी देऊ केलेली आहे. सर्वांनी टाळ्या वाजून त्याचं स्वागत करायचंय. काकाश्री खूप खूप धन्यवाद, आभार. ठिकाणाहून आपण नारपार काय आहे, नारपार प्रकल्प आणि त्यात वांजुळपाणी प्रकल्प नक्की काय आहे हे जनतेला माहिती पडावं, त्याकरता याच ठिकाणाहून आपण या ठिकाणाहून सुरुवात करण्याचं कारण असं होतं, कारण हे श्री शक्ती श्री क्षेत्र खंडेराव महाराजांचं पवित्र क्षेत्र आहे. आणि या ठिकाणी जे काही आपण मनापासून मागतो, आजपर्यंत महाराजांनी खाली हात कोणाला जाऊ दिला नाही. आणि त्याची प्रचिती म्हणून आपण काही वर्षापूर्वी या ठिकाणाहून ज्या जनजागृती आपण सुरुवात केली होती, त्याचं फलित 10 TMC पाणी आपल्याला या नारपार प्रकल्पातून देण्याची मान्यता सन्माननीय उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्याला ती मान्यता मिळवून दिली. परंतु आपली मागणी जास्तची आहे, त्यामुळे आपली मागणी 30 TMC ची आहे. आपण इथून जनजागृतीची सुरुवात केली होती, 10 TMC पर्यंत आपण पोहोचलो आहोत. आणि त्यापूर्वी टप्पा पुन्हा आपल्याला मिळवायचा असेल तर या नारपार मधून 30 TMC पाणी कसं शक्य आहे याची जनजागृती या ठिकाणाहून सुरुवात केल्यानंतर आपल्याला गावागावात जाऊन सांगायचं आहे. नुसतं 30 TMC पाणी मिळायचं तेवढ्यावर न थांबता हे 10 TMC पाणी आणि येणारं 30 TMC पाणी मिळवण्यासाठी इथे बसलेले सर्व जलयोद्धे आणि दिवंगत झालेले, त्यात मोठा भाऊ आहे, पिंटू दादा सूर्यवंशी आहे, पंकज दादा आहे, असे अनेक ज्यांनी या आंदोलनाची धुरा सांभाळली होती, ते सर्व या सर्वांनी याच्यात मेहनत केली. त्या सर्वांचं आणि या तालुक्यांमध्ये राहणारे बळीराजा शेतकरी ज्यांनी आपल्याला त्या आंदोलनाला भरभरून पाठिंबा दिला, या सर्वांचं ते श्रेय असून कोणीतरी
अचानक बॅनर झळकवतं, अचानक त्याचं श्रेय घेतं, तर याची सुद्धा जनजागृती जनतेमध्ये जाऊन करण्याची गरज आपल्याला येऊन पडलेली आहे. म्हणून या जनजागृतीची खऱ्या अर्थाने आपल्याला गरज आहे आणि आज या ठिकाणावर त्या जनजागृतीची सुरुवात आपल्या सर्व मान्यवरांच्या परवानगीने झालेली आहे असं मी जाहीर करतो. आणि या ठिकाणी मी वावा यासाठी जरा आम्हाला या आंदोलनात कोणी ओढलं असेल ते आदरणीय विश्वास तात्यांनी. विश्वास तात्या गेल्या 20 वर्षापासून नार पार अंबिका औरंगा तानमार या सुरगाणा तालुक्यातील केमच्या डोंगरात उगम पावणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी गिरणा नदीच्या म्हणजेच पूर्व वाहिनी करून या पूर्ण गिरणा पट्ट्याला, गिरणा खोऱ्याला, तापीच्या उपखोऱ्याला बारमाही बागायत करण्याचं स्वप्न घेऊन आपली चळवळ उभी चालवत होते. तात्यांनी या चळवळीला आमच्या हातात देण्यासाठी 2012ला, नंतर 13ला आणि नंतर 14ला वेळोवेळी पाठपुरावा केला. तात्यांच्या मार्गदर्शनाखाली नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाचा विषय पुढे आला आणि त्या विषयात आदरणीय केन बाबा असतील, आदरणीय दत्तू नाना खैरनार साहेब असतील, आदरणीय शेखरआबा पवार साहेब असतील, विशेष सरकारी वकील आदरणीय शिशिरदादा हिरे साहेब असतील, पुरुषोत्तमजी काबरा काकाजी आहेत, महेशजी पाटोदिया साहेब आहेत, त्याचबरोबर या संघटनेत काम करणारे सर्व कार्यकर्ते हे एकत्र येऊन एक दिलाने सर्वात प्रथम मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. त्यावेळी देवळ्याचे माजी आमदार आदरणीय कैलासवासी शांताराम तात्या आहेर साहेब असतील, जनुभाऊ आहेर साहेब असतील, त्यानंतर भाऊसाहेब पगार साहेब असतील, जितेंद्र पगार असतील, बागलाण तालुक्यातून आमचे कुंदन बाप्पू असतील, त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते, देवळा तालुक्यातील अनेक कार्यकर्ते, नांदगावातून काही जण, असे सर्व एकत्र आलो. शेखरदादा, देवाभाऊ, केन बाबा, नंतर आमचे देवारपाड्याचे 75 वर्षाचे बापू पिंटू भाऊ सूर्यवंशी वारले, पिंटू भाऊ, असे 6 जण आमरण उपोषणाला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर बसले आणि त्यांनी 2017ला संजू भाऊ खैरनार आहे हे देखील त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते. यांनी 2017ला नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात वांजुळ पाणी प्रवाही वळण योजना कशी मार्गी लागेल यासाठी आंदोलन केलं होतं. खरं बघितलं तर नार पारचा इतिहास आपण जाणून घेण्याची आज आवश्यकता आहे. देवाभाऊंनी सांगितलं की नार पार मंजूर झाल्या वचनपूर्तीचे बॅनर लागले. ज्यांच्या आयुष्यात ज्यांनी कधी वचन नार पार बद्दल दिलं नाही त्यांचे वचनपूर्तीचे बॅनर लागले. पण इतिहास काय, जो इतिहास मांडण्याची खरी गरज आहे. इतिहासाबरोबर ही जी धूळफेक आहे ही काय हे पण जाणून घेण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी शाश्वत नारपार योजना पूर्ण व्हावी आणि तिचं पाणी हे गिरणा मातेच्या प्रवाहात बारमाही खेळतं व्हावं याच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्यासाठी हा खरा आज निर्धार मेळावा आहे, निर्धार जनजागृती यात्रा आहे. यात प्रामुख्याने सन्माननीय कर्मवीर भाऊसाहेब हिरे साहेबांनी नार पार गिरणेच्या बाबतीतली योजना मांडली होती. त्यावेळेस जवाहरलाल नेहरूंनी तत्कालीन पंतप्रधानांनी या योजनेची दखल घेतली होती आणि ही योजना कशी मार्गी लागेल यासाठी प्रयत्न केला होता. त्यानंतरच्या काळात सर विश्वेश्वरांनी या योजनेचं फलित काय ही मांडणी जवाहरलाल नेहरू साहेबांपुढे केली होती. हा तेव्हाचा प्रकल्प आहे, त्याची संकल्पना तेव्हाची आहे आणि त्या संकल्पनेवर गेल्या 60, 65, 70 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने प्रत्येक गावातला प्रत्येक कार्यकर्ता काम करत आलेला आहे आणि आज 10 TMC पाणी जरी मंजूर झालं
तर ते श्रेय भाऊसाहेब हिरेंपासून आजपर्यंत काम करणाऱ्यांचं आहे असं आम्ही प्रामुख्याने मानतो. भाऊसाहेबांनंतर आदरणीय TR अण्णांनी, तसं बघितलं तर भाऊसाहेबांचे उत्तराधिकारी म्हणून TR अण्णांनी गिरणा सहकारी साखर कारखान्यावर पाणी परिषद बोलवली होती आणि या पाणी परिषद संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेला एकत्र करून नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प व्हावा यासाठी जनमत तयार करण्याचा प्रयत्न केला होता. या मागणीला बळ मिळालं. भाऊसाहेबांनंतर TR अण्णांनी ज्या पद्धतीने ती मागणी पुढे नेण्याचा प्रयत्न केला, त्यानंतरच्या काळात आदरणीय पंडित धर्मा पाटील साहेब असतील, देवळ्याचे जनुभाऊ आयर साहेब असतील, त्याचबरोबर शांताराम तात्या आयर असतील, नंतर DS बाबा आयर साहेब हे राज्यात मंत्री महोदय असताना त्यांनी देखील या योजनेच्यासाठी पाठवलं. आदरणीय लोकनेत्या पुष्पाताई हिरे साहेबांनी त्यांचं योगदान दिलं. त्यानंतर खऱ्या अर्थानं या योजनेसाठी ज्यांनी योगदान दिलं ते म्हणजे आपण सर्व श्रोत आहोत, ते समाजश्री प्रशांत दादा हिरे. प्रशांत दादांनी स्वखर्चाने या योजनेचा सर्वेक्षण करून घेतलं आणि ही योजना कशी धोरणात्मक आहे, हिच्याने उत्तर महाराष्ट्राचा दुष्काळ कसा निवारण होऊ शकतो यासाठी पाठपुरावा केला. दादांच्याच निमंत्रणावरून राष्ट्रीय नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नाचा सखोल अभ्यास असलेले जलतज्ञ आदरणीय डॉक्टर माधवराव चितळे साहेब आणि ह्या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातले सर्व लोकप्रतिनिधी हे महात्मा गांधी विद्या मंदिरच्या MSc कॉलेजच्या प्रांगणात येऊन यांनी या योजनेच्या संदर्भातलं पाणी परिषद घेऊन ही योजना मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतरच्या काळात मांजरापाडा 1 आणि मांजरापाडा 2 चा वाद निर्माण झाला. योजना मंजुरी होईल नाही होईल हा प्रश्न दूर राहिला, पण पहिल्या टप्प्यात मांजरपाडा प्रकल्प मार्गी लागणं म्हणजे एक टनेल ज्या माध्यमातून पश्चिम वाहिनी पाणी पूर्व वाहिनी होणार होतं, त्याचं महत्वाचं जर काम असेल तर ते मांजरापाडा प्रकल्प. हा मांजरापाडा प्रकल्प आपल्या गिरणा खोऱ्यासाठी मंजूर होता. तापी खोऱ्याचे तत्कालीन अध्यक्ष आणि पाटबंधारे विभागाच्या वतीने या प्रकल्पाच्या मंजुरीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे जेव्हा सादर झाला तेव्हा नाशिक जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आदरणीय भुजबळ साहेबांनी हा प्रकल्प आपल्या कायम दुष्काळी येवला तालुक्याच्या भागामध्ये घेऊन जाण्यासाठी आपली सर्वस्व ताकद पणाला लावली आणि त्यांनी मांजरापाडा 1 प्रकल्प गोदावरी खोऱ्यात वर्ग करून घेतला. त्यावेळेस एक जन आंदोलन उभं राहिलं आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व आदरणीय विश्वास तात्या, केन बाबा आणि इतर नेत्यांनी केलं. उमराण्याला मोठा रस्ता रोको झाला. या रस्ता रोकोच्या वेळेस जो जनक्षोभ कसमादे पट्ट्यात उसळला होता हा शांत करण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री तत्कालीन जलसंपदा मंत्री अजितदादा पवारांच्या अध्यक्षतेखाली सन्माननीय पालकमंत्री नामदार भुजबळ साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि तत्कालीन या भागाचे लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ती बैठक मंत्रालयात पार पाडली आणि त्यावेळेस शब्द देण्यात आला होता की मांजरापाडा 1 आणि मांजरापाडा 2 हे प्रकल्प एकाच वेळी आम्ही सुरू करू. ज्या वेळेस मांजरापाडा 1 प्रकल्पाचं काम होईल त्याच वेळेस 2चं पण काम सुरू होईल आणि मांजरापाडा 2 ला मान्यता देण्यात येईल, तात्काळ मान्यता देण्यात येईल असं आश्वासन. शब्दाला जागणारा अशी प्रतिमा असलेला आणि महाराष्ट्रात प्रशासनावर प्रचंड पकड असलेला, अशी ख्याती असलेला राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलं होतं. या आश्वासनाची पूर्तता आज 2024 उलटून गेलं, एक तास झालं
परंतु अजूनपर्यंत करून घेण्यात या कसमादेचे लोकप्रतिनिधी सर्वस्वी अपयशी ठरले. त्याच्यामुळे आजही आपल्याला पाण्यासाठी किती वणवण फिरावं लागतं. आपल्या तालुक्यातल्या अनेक गावांना आजही टँकरने पाणी पोचवावं लागतं. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. मांजरापाडा 2चा प्रकल्प आजही प्रशासकीय मान्यता नाही, पण मांजरपाडा 1च्या माध्यमातून आज पाणी येवल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. मित्रांनो, मांजरापाड्याची परिस्थिती सांगण्याचं कारण म्हणजे मांजरपाडा हा त्या नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाचा हा प्रमुख भाग होता. ही टनेल आहे, ही चावी आहे. याच माध्यमातून पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी पूर्व वाहिनी होणार होतं. ठीक आहे, या मांजरपाडा प्रकल्प तिकडे वर्ग झाला. भुजबळ साहेबांसारखा दूरदृष्टीचा नेता, भुजबळ साहेबांसारखी आपल्या मतदारसंघाला विकास करण्यासाठी प्रयत्न करणारा नेता जर आम्हाला लाभला असता तर आमचंही भाग्य त्यासारखं उजळलं असतं, असं आमचं प्रामाणिक मत आहे. आम्हाला विरोध आहे. मांजरपाडा त्यांनी आमच्या हक्काचं नेलं, पण आम्हाला तेवढं हक्काचं मांजरपाडा 2 मिळवून देण्यासाठी आमचे लोकप्रतिनिधी अपूर्ण पडले, याचा देखील खेद आहे. गेल्या 2012 नंतर मांजरपाडा प्रकल्प तिकडे वळवल्या गेल्यानंतर विश्वासदात्यांनी प्रमुख मागणी केली, ती म्हणजे वांजूळ पाणी प्रवाही वळण योजना. मित्रांनो, मांजरपाडा 2 म्हणजेच वांजूळ पाणी. शासनाचा एक GR आहे. ज्या वेळेस मांजरपाडा 1 तिकडे वळवला गेला तेव्हा त्याच वेळेस शासनाने वांजूळ पाणी प्रवाही वळण योजनेच्या सर्वेक्षणासाठी निधी मंजूर केला होता, परंतु ते काम आपल्या लोकप्रतिनिधींच्या पाठपुरावा न केल्यामुळे पूर्ण होऊ शकलं नाही. आणि त्यामुळे आजही आपल्याला मांजरपाडा 2 म्हणजेच वांजूळ पाणी प्रकल्पाचा आपल्याला लाभ होऊ शकलेला नाही. तात्यांनी ती योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला, त्यासाठी पाठपुरावा केला. तात्यांचं त्या ठिकाणचं योगदान म्हणजे तात्यांचे चिरंजीव आदरणीय चंदूदादा त्या ठिकाणून सुरगाण्याच्या भागातून जिल्हा परिषद सदस्य होते. या योजनेला ज्यांचा विरोध होता त्या भागातल्या लोकांना ही योजना कशी लाभदायक आहे, सुरगाणा तालुक्याचं भविष्य कसं उज्ज्वल होऊ शकतं, इथे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी जी वणवण करावी लागते ती कशी थांबवू शकते, हे पटवून देण्याचं जर कोणी भागीरथ काम केलं असेल तर ते चंदूदादांनी केलं. आणि त्यामुळे आज सुरगाणा पट्ट्यातला नारपारचा विरोध पूर्णतः शमलेला आहे. आणि आज रोजी नारपार योजनाची मागणी देखील सन्माननीय तत्कालीन आमदार आदरणीय JP गावित साहेबांनी आपल्या लॉंग मार्चच्या माध्यमातून प्रमुख मागणी म्हणून त्यांनी तिच्यात समाविष्ट केला आणि नारपार साठी लॉंग मार्च मध्ये त्यांनी आग्रही भूमिका घेतली. जेव्हा नारपारचा विषय येतो तेव्हा माधवराव चितळे समितीचा उल्लेख केला गेला पाहिजे. माधवराव चितळे समितीने या नारपार खोऱ्यामध्ये 50 TMC पाणी हे गोदावरी खोऱ्यात वर्ग करण्यासारखं म्हणजे पूर्व वाहिनी करण्यासारखं शक्य आहे असं नमूद केलेलं आहे. त्याचबरोबर NWDA ने हे 32 TMC पाणी हे पूर्व वाहिनी करण्यास मंजुरी दिलेली आहे. मधल्या काळात पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी गुजरात राज्यात वाहून जातं आणि महाराष्ट्र, गुजरात आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये एक ट्राय पार्टी अग्रीमेंट झालं होतं आणि त्या ट्राय पार्टी अग्रीमेंटच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या हद्दीतलं पाणीचं वाटप करण्याचा निर्धार झाला होता आणि त्यासाठी केंद्र सरकार निधी उपलब्ध करून देणार होता. गुजरात राज्यासाठी पार तापी नर्मदा लिंक योजना राबवण्यात येणार होती. महाराष्ट्रासाठी नारपार गिरणा लिंक योजना राबवण्यात येणार होती आणि गोदावरी खोऱ्यासाठी पार मांजरपाडा एक योजना राबवण्यात येणार होती आणि या योजनेच्या माध्यमातून पाणी वाटप करण्यात येणार होतं. त्या योजनेला माजी पालकमंत्री म्हणावं लागेल, कारण तेव्हा भुजबळ साहेबांकडनं ते पद निघून गेलं. त्यांनी विधिमंडळात आवाज उठवला, जयंत जाधव विधान परिषदेत आवाज उठवला, माझे आमदार
नितीन भोसले साहेबांनी महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी महाराष्ट्रालाच मिळालं पाहिजे या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आणि केंद्र सरकार राज्य सरकारला पार्टी करत महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी महाराष्ट्राला मिळावं यासाठी आग्रही भूमिका कोर्टात दाखल केल्यामुळे महाराष्ट्र सरकारचा नाईलाज झाला आणि तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने विधिमंडळात घोषणा केली की महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी महाराष्ट्रालाच मिळेल। यासाठी वांजूळ पाणी संघर्ष समितीचा जो काही लढा सुरू होता त्या लढ्यालाही यश आलं आणि कुठेतरी ही मागणी मान्य झाली। वांजूळ पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून नारपार गिरणा लिंक प्रकल्प मार्गी लागावा स्थितीत आणि सन्मान्य पालकमंत्री नामदार दादाभाऊ भुसे साहेब यांच्या उपस्थितीत, त्याचबरोबर माजी आमदार संजय चव्हाण साहेब, इतर सर्व माजी आमदार शांताराम तात्या होते, अनेक आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते। यांच्या उपस्थितीत दाभाडी येथे पाणी परिषद घेऊन या मागणीला बळ देण्याचा प्रयत्न केला। माजी संरक्षण राज्यमंत्री, तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री सुभाष बाबा भामरे साहेब यांना वांजूळ पाणीचा पूर्ण दौरा तात्यांच्या मार्गदर्शनाखाली करून घेतला आणि गावागावात तिथे जिथे जिथे ते धरण बनणार आहेत त्या धरणांची निर्मिती कशी होईल याची माहिती तात्यांनी भामरे साहेबांना दिली। त्यावेळेस वॉपकोस इंडिया कंपनीचा सर्वेक्षणाला 14 कोटी रुपये मंजूर करून नितीन गडकरी साहेबांनी नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प हा केंद्र सरकारच्या निधीतून पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिलेलं होतं। त्यामुळे 2019च्या निवडणुकीत या विषयावर आश्वासन देणाऱ्यांनी स्वतःचे हात धुवून घेण्याचा प्रयत्न केला की येणाऱ्या काळात पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी पूर्व वाहिनी होणारच आहे म्हणून त्यांनी प्रयत्न केला। परंतु 5 वर्षामध्ये या विषयात अनेक पुलाखालून पाणी वाहून गेलं। नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी वांजूळ पाणीचा संघर्ष सुरूच होता। त्या संघर्षाच्या दृष्टिकोनातून देवळ्याचे आमदार आदरणीय राहुलदादा आहेर साहेब यांनी 2022च्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे लक्षवेधी सूचना मांडली आणि त्या लक्षवेधी सूचनेला तत्कालीन जलसंपदा मंत्री, आत्ताचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आश्वासन दिलं होतं की येणाऱ्या काळात 2 महिन्यात आम्ही नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पाला मान्यता देऊ। त्याला थोडासा काळ गेला, आमचा संघर्ष सुरूच होता। हा संघर्ष सुरू असताना पुन्हा एकदा राहुलदादांकडे पाठपुरावा करत असल्यामुळे राहुलदादांनी पुन्हा एकदा लक्षवेधी सूचना 2024च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली आणि त्याला त्यांनी उत्तर दिलं होतं की 15 दिवसात आम्ही नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पाला मंजुरी देऊ। हे सर्व सुरू असताना केंद्रीय जलसंपदा मंत्री, जलशक्ती मंत्री आदरणीय CR पाटील साहेब यांनी लोकसभेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमान सन्माननीय बगरे सर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प हा अव्यवहार्य आहे, त्यामुळे केंद्र सरकार या योजनेला मंजुरी देऊ शकत नाही। हा केंद्र सरकारच्या मंजुरीच्या कक्षेतला विषय नाही आणि केंद्र सरकारने त्या आधारावर हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतल्या कल्याण डोंबिवली पासून ते जळगाव पर्यंत अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू झाली। नारपार गिरणा लिंक प्रकल्प आपल्या हातातला जातोय अशी परिस्थिती निर्माण झाली। त्यावेळेस उत्तर महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी शांतपणे आपल्या घरांमध्ये बसून होते। वांजूळ पाणी संघर्ष समितीने रस्त्यावर आंदोलन केलं आणि सरकारला भाग पाडलं की जर आम्हाला नारपार गिरणा लिंक प्रकल्प जर मंजूर करून नाही दिला तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय आम्ही राहणार नाही। 35 विधानसभा मतदारसंघावर याचा परिणाम होईल आणि याचा परिणाम आपल्याला भोगावा लागेल। या भीतीपोटी राज्य सरकारने तातडीने पैनगंगा ही जी
80,000 कोटी रुपयाची योजना नागपूर आणि विदर्भाच्या हितासाठी राबवली होती. या योजनेच्या याच्यात नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाचा अहवाल सादर करून त्याला 10.56 TMC पाण्याची मंजुरीचं पत्र राज्यपाल तर समाधान न मानता आपण याला आर्थिक तरतूद, प्रशासकीय मान्यता आणि इतर गोष्टीची उपलब्धता म्हणजे सर्व एनओसीत जोपर्यंत मिळत नाही हो तर या योजना कशा पूर्ण होतील याच्यासाठीची आपण मागणी केली आणि त्या मागणीवर जर काम नाही झालं तर आम्ही पुन्हा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपल्या पुढे येऊ अशी मांडणी केली. त्याला कुठेतरी शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत ताबडतोब शासकीय निर्णय काढला आणि नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला मान्यता देत टेंडर देखील प्रसिद्ध केलं. आणि या टेंडर प्रसिद्ध झाल्या संपूर्ण मालेगाव तालुक्यात वचनपूर्तीचे बॅनर लागले. मित्रांनो, 2004च्या निवडणुकीत, 2009च्या निवडणुकीत ज्यांनी नार पारची टिंगल टवाळी केली ते जर हे वचनपूर्तीचे बॅनर लावत असतील तर त्यांना तो नैतिक अधिकार आहे का हा प्रश्न या ठिकाणून आम्ही विचारू इच्छितो. ज्यांनी नार पारची टिंगल टवाळी केली, ज्यांनी आपल्या 20 वर्षाच्या कार्यकाळात नार पार कधी आपल्या घोषणापत्रात घेतलं नाही, ते जर नार पारचा वचनपूर्तीचा सत्कार करून घेऊ इच्छित असतील तो कुठेतरी त्यांचा स्वार्थीपणा, ढोंगीपणा, सोंगीपणा हा कुठेतरी उघड होताना मालेगावची जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. आणि हा सोंगीपणा, ढोंगीपणा जनतेपुढे उघड व्हावा. त्यांच्या शब्दांमध्ये किती बनावटपणा आहे, हा नार पार प्रकल्प कसा मार्गी लागू शकतो याच्यासाठी त्यांनी विधिमंडळात एकदा तरी आवाज उठवला हो का असा प्रश्न वांजूळ पाणी संघर्ष समितीच्या वतीने आम्ही त्यांना विचारू इच्छितो. वांजूळ पाणी संघर्ष समिती ही गेल्या 10-12 वर्षापासून ज्या पद्धतीने नार पार गिरणा लिंक प्रकल्प व्हावा यासाठी पाठपुरावा करत आहे, या पाठपुराव्याच्या आधारावर नार पार गिरणा लिंक प्रकल्प मंजूर व्हावा, त्याला केंद्र सरकारने 100% अनुदान द्यावं अथवा राज्य सरकारने अर्थ मंत्रालयाची आर्थिक तरतुदीची टिप्पणी मंजुरीचं पत्र द्यावं आणि त्या आधारावर हा प्रकल्प पुढे जावा. त्याचबरोबर नार पार गिरणा लिंक प्रकल्पातून 30 TMC पाणी जे आम्हाला NWDA ने सांगितलं आहे ते 30 TMC पाणी आम्हाला मिळावं. अप्पर पुन्हा धरणाची निर्मिती व्हावी, चनकापूर डाव्या कालव्याची निर्मिती करत बोरीपर्यंत आणि चनकापूर उजवा कालव्याची जाडी आणि त्या पुढच्या माध्यमातून असलेलं नांदगाव तालुक्यातल्या सर्व धरणं भरून देण्यासाठी, त्याचबरोबर गिरणा उजवा कालव्याच्या माध्यमातून जो कवळानं वगैरे जो भाग आहे त्या भागाला पाणी कसं पोहोचेल आणि गिरणा डावा कालव्याच्या माध्यमातून लाभक क्षेत्र वाढ अशा अनेक गोष्टींसाठी हा पाठपुरावा आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे. आणि ही जनजागृती राबवण्यासाठी आपण गावागावात जाणार आहोत आणि ही जनजागृती यात्रेला आज आपण सुरुवात करत आहोत. या यात्रेच्या माध्यमातून आपल्याला नार पार गिरणा लिंक प्रकल्पाची जनजागृती करायची आहे आणि त्यासाठी आजचा हा कार्यक्रम छोटेखानी कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आपण सर्वजण आलात. आता आपल्या प्रमुख मार्गदर्शक आदरणीय तात्या आपलं धन्यवाद. आपल्याला 10 TMC होणार नाही, आपल्याला 30 TMC पेक्षा जास्त पाणी पाहिजे. हे पाणी आपल्याला 600 तलांकवरनं बोगद्याने हे बेस गावाजवळ काढणं जरुरी आहे आणि त्यामुळे हे अर्धा किलो लिफ्ट करणं हे ते प्रॅक्टिकली नाही आहे. आजचं जे मागणी आहे ती यासाठी ही योजना 600 तलांकला वांजूळ पाणी ज्या ठिकाणी तिथं 3 बाजूने सगळं पाणी प्रवाही पद्धतीने जमा होतं, काही पाणी लिफ्टने जे जमा होतं आणि ते बेस गावाजवळ काढलं तरी हे पाणी हा गिरणा डॅम निम्म्यापेक्षा जास्त गाळाने भरला आहे. तर याच्याऐवजी वासूळ आणि ब्राह्मणगावच्या दरम्यान एक
याच कॅपॅसिटीचा तलाव बांधणे आणि त्या तलावातनं प्रभावी पद्धतीने 5 तालुक्यांना हे पाणी देणे ही खरी प्रॅक्टिकली योजना आहे, आमची मागणी आहे. आणि अशी मागणीसाठी या मंडळीला निखिल पवारसह आम्ही 150-150 कार्यकर्त्यांना ते समक्ष मी नेऊन तिथे दाखवलंय आणि याच्या दृष्टीने पाठपुरावा व्हावा. पण यामध्ये असं आहे, काही जरी आहे ते योजना एकदम मंजूर सरकारने दिलेली आहे, परंतु भविष्यामध्ये आपल्याला ही प्रभावी पद्धतीने संयुक्तिकरित्या वस्तुस्थिती जी आहे अशा वस्तुस्थितीनेच जे पाणी आपल्याला मिळवता येईल आणि ते मिळवलं पाहिजे अशा दृष्टीने आपला प्रयत्न पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि हे आपल्या सगळ्यांना मी समजून सांगितलेलं आहे आणि यापेक्षा आणखी काही न सांगता मी एवढं बोलून माझं 2 शब्द संपवतो. जय. आता ह्या ठिकाणी यात्रेतून आपल्याला ते सर्वांना हँडबिल वाटत जायचं आहे आणि मग द्वारजवळ आपण याची सांगता करूया. पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. असं कसं देत नाही. असो महाराज की जय. संघर्ष समितीच्या वतीने अखिल महाराष्ट्राचं कुलदैवत, आपल्या सर्वांचं ग्रामदैवत चंदनपुरीचे खंडोबा महाराजांना प्रथमतः वंदन करतो. त्यांच्याकडे पुन्हा एकदा साकडं मागतो की ही गिरणामाई आज जशी खळखळती आहे तशी बारमाही खळखळती व्हावी, याच्यासाठी नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प जो तुमच्या पायथ्याशी सन 2017 मध्ये डिसेंबर 18 तारखेला आम्ही वांजुळ पाणी संघर्ष समितीचे सर्व कार्यकर्त्यांनी जे साकडं घातलं होतं त्याची पूर्तता व्हावी यासाठी पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी नार पार गिरणा नदीजोड जलजागृती यात्रेच्या माध्यमातून साकडं घालत आहोत. खंडोराव महाराजांच्या कृपेने आपली ही मागणी नक्कीच पूर्ण होईल अशी आशा देखील या ठिकाणी व्यक्त करतो. वांजुळ पाणी संघर्ष समितीचा पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. वांजुळ पाणी संघर्ष समितीचा जय असो. वांजुळ पाणी संघर्ष समितीचा जय असो.